तर आपण बघतोय विरोधकांना देखील भरभरून निधी देणारे अजित पवार आज विरोधी पक्षातले अनेक आमदार नेते अजित पवारांच्या बद्दल बोलताना दिसत आहेत। बारामतीसाठी देखील अजित पवारांनी जे केलं ते भविष्यात देखील क्वचितच कोणी करू शकतं। बारामती हे विकासाचं एक रोल मॉडेल जे आहे ते याच पवार कुटुंबियांमुळे झालं आणि अर्थातच त्यासाठी अजित पवार यांचं नाव प्रामुख्यानं घ्यावंच लागेल। आज बारामतीतल्या नागरिकांची जीवनशैली उंचावण्यासाठी म्हणून पवार कुटुंबियांनी जे प्रयत्न केले त्यामध्ये अजित पवार हे प्रमुख होते, अग्रभागी होते आणि आज याच अजित पवारांचं निधन झाल्यामुळे घरातला लाडका दादा गेला अशीच भावना बारामतीतल्या या नागरिकांची आहे। उद्याचा सूर्य जरूर उगवेल, पण उद्या महाराष्ट्रात रोखठोक बोलणारे, परखडपणे भूमिका मांडणारे, ताबडतोब निर्णय घेणारे अजितदादा नसतील। या अजितदादांचा महाराष्ट्र कायम आभारी असेल। स्नेल, अजित पवार किंवा इतर कुठलेही नेते यांची शासनावर घट्ट पकड असते, त्यांच्या खात्यावर घट्ट पकड असते, पण प्रशासनावर अत्यंत घट्ट पकड असणारा नेता कुठला म्हटलं तर केवळ अजित पवार यांचंच नाव आजच्या घडीला आपण घेऊ शकतो। ज्या काळात प्रशासन वरचढ ठरते त्या काळात अजित पवार सत्तेत होते आणि ते इथून पुढचे काही काळ राहणं हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आवश्यक होतं, कारण प्रशासन वरचढ ठरू नये यासाठी त्यांची घट्ट पकड ही गरजेची होती, निर्णायक होती। मात्र त्याच वेळेला नियतीनं अजित पवार यांना हा डाव अर्ध्यावर सोडून नेलेला आहे। प्रशासनावर त्यांची पकड इतकी घट्ट होती की त्यांचा दौरा म्हटलं की अधिकाऱ्यांची धावपळ सुरू व्हायची, भंबेरी उडायची, कारण कधी कुठल्या अधिकाऱ्याला ते काय प्रश्न विचारतील, कुठली माहिती त्यांच्याकडनं मागतील आणि कुठल्या कामासाठी त्यांना धारेवर धरतील या सगळ्याचा विचार करून ते अधिकारी भांबावून जायचे। लोकांना एक ऊर्जा, प्रेरणा देणारा एक नेतृत्व आमच्याकडनं हरपला। अनेक जुन्या आठवणी आहेत त्यांच्याबरोबर सुखादुःखाची, पण एक संघर्ष योद्धा म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचं काम होतं। किती होते हो? तुम्हाला घ्यायचं साईडला घ्या की। अजित पवार यांचा केवळ त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी स्नेह होता असं नाही, तर सगळ्याच पक्षात त्यांचे स्नेही, त्यांचं कौटुंबिक नातं असणारे नेते सुद्धा होते। अजित पवार केवळ कणखर बोलतात, कठोर बोलतात, त्यांच्या आवाजात एक खमकेपणा जाणवतो असं वरवर सगळ्यांना दिसायचं। मात्र प्रत्येकाने त्यांचं वर्णन असंच केलं की हा नेता हे व्यक्तिमत्व फणसासारखं होतं। अगदी सुवर्णा, एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की आज प्रत्येकाने अनिल कपूर यांचा नायक चित्रपट पाहिलेला आहे, ज्यामध्ये अनिल कपूर एक दिवसाच्या मुख्यमंत्र्याची भूमिका करतो आणि तडकाफडकी निर्णय घेतो, अधिकाऱ्यांना कडेबोल सुनावतो, जनतेसाठी धावून जातो आणि हाच नायक जो आहे त्याची प्रतिमा गेले अनेक दशकं महाराष्ट्र पाहत होता अजित पवार यांच्या रूपाने। लोकांना त्रास होऊ नये म्हणून पहाटे 6 वाजता जाऊन विकास कामांची पाहणी असेल, दौरे असतील, अजित पवार सुरू करायचे। लोक उठायच्या आधी जागणारा हा महाराष्ट्रातला एकमेव नेता होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। ज्यावेळेस अनेक लोक गाढ झोपेत असायचे, अर्धा महाराष्ट्र झोपलेला असायचा, त्यावेळेस त्या लोकांच्या कल्याणासाठी सकाळी पहाटे उठून अजित पवारांनी अनेक अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलेले आहेत, अनेक प्रकल्पांची पाहणी केलेली आहेत, लोकार्पणं केलेली आहेत आणि अजित पवारांचा धाक हा फक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांवर, कंत्राटदारांवर नव्हता, तर त्यांच्या कार्यकर्त्यांवर देखील होता। जरा कुठे अस्वच्छता दिसली तर सगळ्यांसमोर अजित पवार खडेबोल सुनवायचे आणि हाच धाक त्यांच्या कुटुंबियांमध्ये देखील होता। या संदर्भात अनेक मुलाखतींमध्ये सुप्रिया सुळेंनी देखील अजित पवारांच्या स्वच्छतेच्या प्रेमाबद्दल जाहीरपणे सांगितलेलं आहे आणि आज या बारामतीला पोरकं करून अजित पवार अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले आहेत। अजित पवार हे वेळ पाळणारे नेते होते, परंतु आज नक्कीच म्हणावं लागेल की अजित पवारांचं हे जाणं ही वेळ नव्हती दादा, ही वेळ नव्हती। महाराष्ट्राला, बारामतीला, तुमच्या राष्ट्रवादीला, पवार कुटुंबियांना तुमची नितांत गरज असताना आज अजित पवार सगळा डाव अर्ध्यावर सोडून निघून गेलेत।